नमस्कार मैत्रिणी, पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण मोड आणण्यापासून ते भाजी बनवण्यापर्यंतचा प्रवास बघणार आहोत. कारण खूप जणी मटकी भिजवतात पण त्याला जास्त मोड येत नाही. तर कसे मोड येतात ते सेपरेट व्हिडिओ बनवण्यापेक्षा आपण मोड आणण्यापासून भाजीपर्यंतची रेसिपी करतो आहे. तर चला, चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट, लाईक, शेअर करायला विसरू नका. हे सकाळपासून मी मटकी भिजून ठेवलं होता एका पातेल्यात. ते बघा, संध्याकाळ झालेली आहे. आता त्यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे. ह्या प्रकारचं तुमच्याकडे हे पुरणची चाळण आहे माझी. तुमच्याकडे कोणतंही चाळण असू द्या, ती चाळण घ्यायची आहे आणि पाणी पूर्ण नितळून घेऊन मटकीतला त्या चाळणमध्ये टाकून ठेवायचं आहे. हे बघा, आणि खाली एखादा प्लेट किंवा वाटी, मोठी बाऊल वगैरे ठेवू शकता तुम्ही, जेणेकरून मटकीतली राहिलेलं पाणी त्यात पडेल रात्रभर. आणि हे दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, साईडनी हवा जातो त्या चाळणीतून आणि मटकीला थोडंसं छान एकदम मस्त अशी मोड येते. खाली बघताय तुम्ही, चाळणमधून खाली मोड आलेला आहे. आणि हे बघा, हे पाणी प्लेटात, त्यासाठी खाली एखादे प्लेट किंवा बाऊल ठेवायला विसरू नका. बघा, मोड किती छान मोठे मोठे आलेले आहेत. तरी मी सकाळ साहेबांचा डबा करायचा 6 वाजताच काढले, तर एवढे मोठे मोड आलेले आहेत. अजून दुपारपर्यंत ठेवलं असतं अजून खूप मोठे मोड आले असते. तुम्ही पण असंच करता का ते आधी कमेंट करा. जर तुमचं मोड येत नसेल तर ह्या प्रकारे नक्की ट्राय करा. छान आलेत ना. पूर्ण मला मोड हाताने काढावं लागतो आहे. हा प्रकार मोड आलेला आहे. तर चला, याला साईडला काढून ठेवते मी मटकी आणि रेसिपीला चालू करूयात. प्लीज चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट, लाईक, शेअर करायला विसरू नका. हे टिप कसं वाटलं तुम्हाला मटकीची, आणि ते सुद्धा कमेंट करा. तर चला पाहूयात. आणि जसे तुम्ही माझे मटकी, आपल्या भेंडी मटार रेसिपी, भरपूर रेसिपीजला कसे सपोर्ट केलात, तसेच ह्या पण रेसिपीला सपोर्ट करा. प्लीज लाईक, कमेंट करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केलेल्या सगळ्यांना धन्यवाद माझा मनापासून. तर हे मी पॅन घेतलेलं आहे, त्यात 1 चम्मच तेल टाकलेलं आहे. हे मोहरी आणि जिरा टाकायचं आहे. जिरा मोहरी हे चांगलं तडतडलं पाहिजे, तरच खाताना स्वाद 1 नंबर लागेल. जिरा मोहरी नाचते. आपले हे कढीपत्ता टाकलेला आहे मी. कढीपत्तासुद्धा मस्त अशी भाजली पाहिजे. आता हे किसलेलं खोबरं आहे. किसलेलं ओलं खोबरं आहे. जर तुमच्याकडे सुका असेल तर सुका घ्या, ओलं असेल तरी चालतो. आता ह्याला खोबऱ्याला सुद्धा तेलात व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला. परतून घेतल्यावर त्यातच आपल्याला एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे मी, ते सुद्धा टाकते. कांदा सुद्धा आपल्याला लालसर भाजून घ्यायचे, कच्चा नाही राहिला पाहिजे. आपली भाजीची चव येणार नाही. आपण कोणताही बाहेरचा मसाला वापरत नाही. घरगुती मसाला असल्यामुळे टेस्ट वाढण्यासाठी हे नक्की करायला पाहिजे. आता हे मोठे 2 टोमॅटो होते ते कापून घेतलेले आहे. त्याला पण तेलात व्यवस्थित मस्त अशी भाजून घेऊयात. टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी आपल्याला त्यात मीठ टाकून घ्यायचे. मीठ टाकून टोमॅटोला व्यवस्थित भाजून घ्या. मिठामुळे लवकर टोमॅटो शिजते. चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. हे हळद टाकलेलं आहे. हे लाल मिरची पावडर आहे 1 चमचा, आणि हे काळे तिखट, काळा मसाला. आता ह्याला व्यवस्थित मसालासुद्धा आपल्या तेलात भाजलं पाहिजे, त्यामुळे आधीच तेलात टाकून ह्याला व्यवस्थित परतून घेऊयात. चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट, लाईक करायला विसरू नका. तुमच्या सपोर्टने लवकरच आपल्या चॅनल चर्चेत येणार आहे.
मला सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा. बघा आपला मसालासुद्धा तेलात व्यवस्थित भाजलेला आहे. एकदम साधे घरगुती मसाल्यात एक नंबर टेस्टी भाजी होतो. पूर्ण मसाला भाजून घेतलेला आहे आपण. आता ह्यात आपल्याला जे मोड आलेले मटकी होते ते टाकून घेऊयात. यातली मी अर्धा मटकी साईडला ठेवलेली कारण रस्सा भाजीसुद्धा लेकरांना आवडते. त्याची स्पेशल रेसिपी बनवणार आहे एक नंबर. त्यामुळेच म्हणते पटकन चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून माझे सर्व रेसिपी तुमच्यापर्यंत पोचतील. आता ह्याला व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. पूर्ण मिक्स करून घेऊयात. बघा व्हिडिओ पूर्ण बघता लाईक करायची विसरून जाता. व्हिडिओ बघता बघता एक लाईक ठेव का. पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आधी मटकी भाजून घ्यायची नाही आहे आपल्याला कारण मोड आलेले मटकीचे उपयोग नाही होणार. त्याचे सर्व गुण निघून जातात आपण फ्राय केल्यामुळे. त्यामुळे डायरेक्ट मसाल्यातच आपल्याला मटकी टाकून मिक्स करून घ्यायची आहे. आता ह्यात अर्धा ते 1 गिलास पाणी टाका. पूर्ण सुक्का भाजी करणार आहे टिफिनसाठी. एक नंबर टेस्टी लागतो. नक्की ट्राय करा. आणि कोथिंबीर आहे एकदम बारीक चिरून मस्त कोथिंबीर टाका. आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. लाईक केलं नसेल तर व्हिडिओ अजून एकदा लाईक करा. सबस्क्राईब केलं का आधी बघा नावापुढे सबस्क्राईब बटन आहे. प्लीज सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुमचेपर्यंत पोचतील. रेसिपीचे असू द्या किंवा बाकीचे कोणतेही व्हिडिओज असते ते लवकरच मी टाकल्या तुमच्यापर्यंत पोचतील. बघा मटकी आपली मस्त शिजते. एकदम सुका एकदम हॉटेलसारखी रेसिपी झालेली आहे. जेव्हा तुम्ही बनवाल टेस्ट बघाल तेव्हाच कळेल तुम्हाला. बघा किती छान दिसते ना. तर चला लवकरच नेक्स्ट रेसिपीला भेटूयात. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. माझी व्हिडिओ नेक्स्ट रेसिपी तुमच्यापर्यंत पोचेल लवकरच. तर चला नेक्स्ट रेसिपीला भेटूयात. बाय बाय.